संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं आज सोलापूर शहरामध्ये आगमन झालेलं आहे आणि सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी महापालिका प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आलं। मात्र दुसरीकडे औसेचे आमदार अभिमन्यू पवार सर देखील या ठिकाणी आलेले आहेत। सर, खरं तर लातूरवरून तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, कशा पद्धतीनं? मी दरवर्षी उपळ्याला असतो, यावर्षी मला जमलं नाही म्हणून मी सोलापूरला जॉईन झालो। आता थोडं 4 पावलं चलून 4-2 तास पुढे पंढरपूरला जाऊन दर्शन करून उद्याच्या अधिवेशनाला जायचं आहे। पंढरपूरचं दर्शन ही प्रत्येक भाविकाची आस असते, ते दर्शनाला चाललो आहे। आणि आषाढीमध्ये दर्शन असणं, पंढरपूर स्वतः पांडुरंग म्हणतात की आषाढीला विसरू नका मला म्हणून, आषाढी कार्तिक विसरू नका माझं सांगत अशी गोचं पांडुरंग म्हणलेलं आहे। त्यामुळे पंढरीच्या दर्शनाला चाललो आहे। खरं तर वारीची परंपरा अविरतपणे सुरू आहे आणि तुम्ही दरवर्षी वारीमध्ये सहभागी असतात। मुख्यमंत्री पुन्हा एकदा आता आषाढीची महापूजा करता आहेत, काय भावना आहेत? याच्यापेक्षा दुसरा आनंद काय असू शकतो? देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून पूजा करतात विठ्ठलाची, त्यापेक्षा दुसरा आनंद काय आम्हाला असणार? आणि माझ्या घरची वारी ही माझी 6वी पिढी आहे। पिढ्यानपिढ्याच्या वारकरी महिन्याची वारी आमच्या घरी असते। आता वडील थकलेत म्हणून मी चालू केलेलं आहे। त्यामुळे आणि दुसरीकडे असं आहे की आता सगळ्याच भाविकामध्ये पंढरपूरची आषाढीची विठ्ठल दर्शन हे त्यांचं टार्गेट असतं, दर्शन घेऊन मग माघारी जायचं। त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनाची आस जशी मला आहे तशी प्रत्येक भाविकाला आहे। प्रत्येक भाविक विठ्ठल दर्शनाला जात असतो आणि हा एक आनंद आहे, असा आनंद कुठेच मिळणार नाही। हा एक वेगळा आनंद आहे आणि हा आनंदाचा आम्ही एक भाग आहोत। संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं आपण दर्शन घेतलं, काय मागणं संतश्रेष्ठांकडे केलेलं आहे? मी गजानन महाराजच भक्त आहे म्हणून मी इथं आलेलो आहे आणि मागणं काय असणार आहे? महाराष्ट्राला समृद्ध करो, देवेंद्र फडणवीस आणखी ताकद मिळू, आणखी ते मोठे हो, हीच मागणं, दुसरं काय मागणं असतं? मोठे म्हणजे केंद्रात काही मोठं पद, मोठे हो, अजून मोठे हो, अजून 10 आषाढी एकादशी त्यांनी, किमान 10 तरी आषाढी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पूजा करावी विठ्ठलाची, ही अपेक्षा। खरं तर अधिवेशन सुरू होत आहे, मराठीचा मुद्दा खूप गाजतोय। 5 तारखेला मोर्चा, 6 तारखेला मोर्चा आहे दोन्ही सेनेचा। कशा पद्धतीचा परिणाम अधिवेशनावर होऊ शकतो का, किंवा त्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा आहे का, काय वाटतंय? नाही, अधिवेशनावर काय परिणाम होणार आहे? अधिवेशन तर त्यांनी मागणीप्रमाणेच आपण 21 दिवसात अधिवेशन ठेवलेलंच आहे। हा जो मुद्दा आहे हा मुंबई मनपा समोर ठेवून केलेला मुद्दा आहे। अहवाल ह्यांनी स्वीकारला, ह्यांनीच लागू केलं, त्रिभाषिक पद्धती ह्यांनीच सुरू केल्याची मागणी, म्हणजे जो अहवाल आला ह्यांच्या काळातच स्वीकारला गेला, उद्धवजींच्या काळामध्ये त्यांनीच लागू केलेलं आहे। परवा देवेंद्रजी खूप मस्त बोलले त्या विषयावर, त्यामुळे यांचा पूर्णपणे पर्दाफाश झालेला आहे। आता हे फक्त मुद्दा ह्यांना मनपा आली की मराठीचा मुद्दा, मुंबई चालली, मुंबई वेगळं होणार, ह्याच्याशिवाय यांना काही सुधारत नाही दुसरं। त्यामुळे ह्या मोर्चाचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही। असे कितीही एक आले तरी आम्ही ओरिजिनल शिवसेना, ओरिजिनल राष्ट्रवादी आणि भाजप हे आम्ही अभेद्य आहे। आमची ताकद अत्यंत मोठी आहे। खरं तर दोन्ही भाऊ म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, त्याचा काही परिणाम महापालिकांवरती, म्हणजे विशेषतः मुंबई असेल, ठाणे असेल, इथे काय होईल असं वाटतंय? त्यांना तसं वाटलं असं म्हणते एकत्र आलेत, आम्हाला काय अजून तरी एकत्र यायचं कुठं आलं एकत्र? आणखी एखादा मोर्चा एकत्र आला म्हणून त्याचं असं म्हणता येणार नाही। अनेक गोष्टी आहेत त्यांच्या पडद्यामागं, तुम्हालाही आम्हालाही माहिती आहेत, पण कशाला जास्त बोलायच्या? पण त्यांच्या दोघांनाही शुभेच्छा आमच्या आहे, आले तर काय अडचण नाही। तर हे होते आमदार अभिमन्यू पवार, आणि दोन्ही भाऊ एकत्र आले तरी आम्हाला फरक पडणार नाही। मात्र हा जो मोर्चा आहे तो केवळ मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवून काढण्यात येणारा मोर्चा असल्याची टीका जी आहे ती अभिमन्यू पवार यांनी केलेली आपल्याला पाहायला होते। कॅमेरामन विनोद उन्हाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।